मैंने ही किया था विचार पहिली भुट्ट्या 10,000 दिले 10,000 दिले पण मला नांगर भिजलं म्हणून वापस नेलं म्हणते मग कसं कास्तकारी पडत ठेवलं म्हणते गोटाडी बांधली आहे म्हणते गोटाडी मुरणार शिवानी माझा नांगर गोट्याला लागला मीनं बाहेर नेलं घरी नेलं ठीक केलं पण मला सांग मा नांगराले पाहिलीच केव्हा पाहिले मा नांगराने इतका मोठा विचार करायला लागते अगं तू मी तुझ्या वावरातून नांगर वापस नेला आहे पण तुनं माझ्या नांगराले हात धरून केव्हा पाहिलाय तुनं माझ्या नांगराले हात धरून केव्हा पाहिलंय आणि हात धरून पाहिलं तर त्याचं लांब मोठं वजन किती आहे सांग तुझ्या मनाची इच्छा पूर्ण करायची असेल तर का माझ्या मनात कच्ची आहे मी तर पूर्ण करून देतो काय हौस आहे तुझी सांग नाही असं नाही हा येंगाड्या भोगाड्या हे बोलायची भाषा आहे का काही हरकत नाही पण माझा एक गाणं आहे का आता हो माझी हा बाई सरपंच झाली पहिल्याची वेळ बाईनं केलं तुमच्या सरपंच आपलं बनवलं भीमा बिना तिथं बोर खोदाची तिथं नाही खोदली आणि आपल्या अंगात बोर खोदली बोर खोदली पोट्टे उंबस कोणाकडे हल्ले पुढून मग त्या बोरिंगले चाललं पुरी लाल नाही केलं तर काहीच नाही केलं मी ऐकून आलो तुला माहिती तमाशा करत वाईट नाही ह्या महिने बसले याची बुजुर्ग बसले शहाणे बसले पण त्या गाण्याला आधार दे तर काय मजा आहे काय मजा आहे सांग काय आहे नुसतं बोलणं म्हणजे बोलणं काही अर्थ आहे का त्याला तू या लोकांना विचार तर खरोखर मी जे म्हटलं ते फाखादी नाही पुरे वास्तविकता आहे काजू पात्राचा गाणं दिला एक कबीर साहेबाचं गाणं दिलं काय
हकीकत सांगितली आणि हे बोरिंग कशी बनवली बोरिंग कशी बनवली आहे ती पुढे नटपूर चैन सहित बनवलेली आहे हा आणि मी आधार लावल्याशिवाय गाण्यात कधी म्हणतो नाही मी कधी आधार लावल्याशिवाय गाण्यात म्हणत नाही मग असं आहे माझं बोलणं चांगलं आहे त्याला लोकांची साथ आहे काय याचा विचार करता येत नाही तुम्हाला आणि म्हणून मग लैंगिक भाषा पहिले आता आमच्यापासून निर्माती तुझी झाली तुझ्यापासून आमची नाही पण मी तुला म्हणलं तसंच परिवर्तन निषेधाचा महत्व काय आहे तर काय सांगायचं चल आता या एवढ्या लोकांच्या समोर इच्छा करायची असून कसा नागर कधी हटला तर काही गोष्ट करायचं नाही चल मी काय म्हणतो जमीन किती वर्षांनी पुढे वर्षा तरी मला नागर वाहिल्याचं सोडत नाही हे बकरी माझ्यावर आली बकरी माझ्यावर आली प्रक्रिया करून धनक्यानं पडली नका पण माणूस कधी मुठ्याने धरते नांगराच्या म्हणजे पायीनं धरत असं का पाहिलेच का तुला मुठ्या कसा लागते हातात धरलं तर कसा लागते कसा वाटते कसा साईज आहे बरोबर वाटते का वाटते असंही विचार करते तुला एवढा मोठा विचार आला म्हणून म्हणजे पैशाने तुला समजून घ्यायला पाहिजे आता माझ्या स्वतःची पोरगी शक्य आहे मी तुला असं बोललो म्हणजे मूर्खा जगा नाही पण तुझी एक मूर्खता आहे खरोखर तुला बोलते आणि चुकली आणि म्हणून मध्ये बोला सांगितलं काय करत होती का तमाशात बोलते वेळेस माणसाला आधार द्यावं त्याला तमाशा म्हणते पण येतं नाही आणि म्हणून तुला मगाशी म्हणते त्या पायी घरी गेलो त्या बाई कशी म्हणत होती तमाशा नंगा होते हे पगले नंगा तुम्ही केल्या नंगा तमाशाला तुम्ही केल्या आम्ही नाही कारण तर तुमचे विचार करते तसे मग मी त्याला असं करीन मग त्याला कसं बसवी मग याचे हाऊस नाही झाली हे शब्द बोलायचे का मग कधी हे शब्द बोलायचे मग तुझ्या हात घ्यायला बसलेली हाऊस नाही वाहने बघते माझी इच्छा करून द्या माझ्यासोबत 10 बसवलं मला का घेणं ते नाही मला होती कष्टकरी नाही तर पाहिलीच का माझ्या पाहिलं कोंबड्या पण नाही माझ्या गावराने कोंबड्या पाय कसे पडतात आणि हे पागल कोंबड्या पाय बाकीचे असे नाही पाहिलं तर नाही दिसत तुले म्हणून इच्छा करतो पाय काय काय गोष्ट विचारायला करायला लागते मचनीच्या कामाला मचनीच्या कामाला आता बोलवा मित्राला भगाच्या पाण्यानं कसबा हनीच्या बोरिंगमध्ये शिवानीच्या बोरिंगमध्ये कोणीतरी धंदा कोणीतरी धंदा
भरी बरसात में मकान बनता हुआ क्यों देख रही हो? अरे थोड़ी इधर को देख लो जानवर, इधर क्या देख रही हो? इकडे तिकडे पडले तर कसे होते का? असं आम्हाला सांग ना, मन लागते पकडले कसं होते मग? माझी इच्छा पूर्ण नाही झाली. याचा नांगर पोकळ झाला. तुला कसं माहिती आहे नांगर पोकळ झाला? पकडलीस काय कधी उठ्या पकडून पाहिजे ना वरची बोलता वरची चल मी तुला काय म्हणतो का नाही. आणि झोका झोका ना दोर तुम्ही बुजवा तुमच्या पोरीमध्ये शिवानीच्या पोरीमध्ये कोणीतरी चंदा तुमच्या बोरीमध्ये कचरा गेला ढक्कनवरच्या खोलून ठेवलं असेल ना. आता पोरोबाला कोणी टाकून पाहिजे पोरोबालाची आता कशी राहते काही टाकते त्या खोलून ढक्कन होतं खोललं बैमाईला ठेवलं खोललं फुला पोरोबाला गेली फुलं मारला पुरा पदार्थ कचरा टाकून गेला. मोदीने विचार पडला तेव्हा मारायला कसली झोपतो पाणी नाही कोणी हालवली पडेच नाही म्हणून सांगितलं की याचा भालो तर पण पडेच नाही. मग कसं होतं एक कवाची कवाली होती एका गावाची कवाली होती आता नाही मला कशाचा शिवानी ए शिवानी झोपलीस का उठाली आता नाही मला कशाचा तोटा माझ्या बाबूराव झालाय मोठा कशी होती बोलता कोणते लागले होते कोणत्या फिट केले होत्या पाखंडी गाणं म्हणते म्हणची बोलता म्हणची तुला अनुभवी गाणं म्हणायला पाहिजे पण त्याचा अनुभव सगळा नाही पाहिजे पण जन्मला काय करशील असं नाही जमत का लोक लागून जमते हा बोल पिकली हो